कॉर्पोरेट सेक्टर हे असे सेक्टर आहे की या डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत मोलाचा वाटा आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांनी त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये वाढ होण्यासाठी एज्युकेशनल मॅनपॉवर, वेल एज्युकेशनल मॅनपॉवर भरून त्यांनी त्यांचा उत्पादन वाढ कशी करता येईल याच्यामध्ये नेहमीच ते प्रयत्न करत आलेले आहेत. परंतु काही वर्षापूर्वी या कॉर्पोरेट सेक्टरला देखील थोडी अडचण निर्माण झाली होती, कारण त्यांना जेवढा अपेक्षित उत्पादन वाढ होती तेवढी त्यांना ती मिळत नव्हती. म्हणून त्यांनी याच्यावरती संशोधन करायचं ठरवलं आणि याच्यावरती संशोधन केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की आपल्याकडे वेल एज्युकेशनल मॅनपॉवर तर आहे, परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये अभाव आहे, आपल्या मॅनपॉवरमध्ये अभाव आहे, ते म्हणजे स्किलचा. आणि ह्या स्किलवर त्यांनी भर देऊन या स्किलचे प्रशिक्षण आपल्या मॅनपॉवरला देण्याचे ठरवले. या सर्वांना मॅनपॉवरला हे स्किल आत्मसात करण्यासाठी दिल्यानंतर त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्पादन वाढीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आणि अशा पद्धतीनेच 1990 मध्ये या सॉफ्ट स्किलचा उदय झाला. आता या सॉफ्ट स्किलचा उदय झाल्यानंतर हे मर्यादित होते आपल्या कॉर्पोरेट सेक्टरपर्यंत. याचा फरक उत्पादन वाढीवरती पडलेला दिसून आल्यानंतर काही वर्षांनी गव्हर्नमेंट सेक्टरने देखील याच्यावरती भर देण्याचे ठरवले आणि आपल्या सर्व एम्प्लॉईजना या सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण कंपल्सरी करण्यात आले. त्याच्यामुळे ते एम्प्लॉय देखील सॉफ्ट स्किलचा अवलंब करत असल्याने त्यांना देखील याचा फायदा होऊ शकला आणि म्हणूनच आजच्या युगामध्ये या सॉफ्ट स्किलला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता हे झालं आपल्या कॉर्पोरेट सेक्टरबद्दल, आपल्या दैनंदिन जीवनातील नोकरीविषयक विषयाबद्दल. पण सॉफ्ट स्किल हे तेवढंच मर्यादित आहे का हो? तर नाही. सॉफ्ट स्किल हे आपण चार भिंतीच्या बाहेर पडल्यानंतरच उपयोग होतो असं नाही, तर त्याचा उपयोग हा चार भिंतीच्या आत देखील तेवढाच होतो. आता हे सॉफ्ट स्किल चार भिंतीच्या आतमध्ये कसे उपयोगीत येतात ह्याचाही आपण या एपिसोडमध्ये सर्व माहिती घेणार आहोत. आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सॉफ्ट स्किलला लाईफ स्किल का म्हणायचं. तर मी संदीप पिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि फायनान्शियल ॲडवायझर, आपल्या या एसपीज थॉट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपलं आयुष्य हे 3 स्टेजमध्ये परिपूर्ण होत असते. आपल्याला माहीतच आहे, पहिली स्टेज बालपण, दुसरी स्टेज तारुण्यपण आणि तिसरी स्टेज म्हातारपण. आता आपण कधी गांभीर्याने ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही की हे जे स्किल असतात, ही जी सॉफ्ट स्किल असतात, ही आपल्याला लहानपणापासूनच आत्मसात करावी लागतात, करत असतो, फक्त आपण त्याच्याकडे तेवढ्या पद्धतीने पाहत नाही. ते कसं? तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया की पहिली स्टेज बालपण. तर मूल ज्यावेळेस लहान असतं त्यावेळेस ते काय करतो, तर ते मोठ्यांचं अनुकरण करत असतं. ते कसे बोलतात, ते कसे राहतात, ते कसे वागतात, ते कसे चालतात, ह्याचं अनुकरण ते करत असतं आणि मग ह्याच्यातूनच, त्या अनुकरणातून त्याचा स्वभाव त्या पद्धतीने होत असतो आणि हा स्वभाव या सॉफ्ट स्किलला खूप महत्त्वाचा, या सॉफ्ट स्किलमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. तुमचा स्वभाव कसा आहे त्याच्यावरती तुमचे सॉफ्ट स्किल तुमच्याकडे कसे आहेत, कोणते सॉफ्ट स्किल तुमच्याकडे डेव्हलप आहेत, हे त्याच्यावरती अवलंबून असतं. तर हे लहान मूल आपल्या मोठ्यांचं अनुकरण करत असतं, त्या पद्धतीने ते मोठे होत असते. आता जसं जसं ते मोठे होत असते त्यावेळेस आपण त्यांना बोलतो की बाळा असं बोलू नये, हे बोलू नये, ते करू नये. म्हणजे त्यावेळेस त्याला ते समजतं की काय बोललं पाहिजे, कोणाशी काय बोललं पाहिजे, मोठ्यांशी आपण कसं बोललं पाहिजे.
ह्या गोष्टी काय असतात, तर ह्या सॉफ्ट स्किलच आहेत. कम्युनिकेशन स्किल काय आहे, सॉफ्ट स्किल आहे. म्हणजे थोडक्यात काय, की आपण लहानपणापासूनच हे स्किल आत्मसात करत असतो, फक्त आपण त्याच्याकडे त्या नजरेने पाहत नाही, म्हणून आपल्याला समजत नाही की हे सॉफ्ट स्किल आपल्याकडे आहेत, हे सॉफ्ट स्किल आपल्याकडे नाहीयेत. तर हे झाले पहिल्या स्टेजमध्ये. यानंतर ज्यावेळेस ते मूल हळूहळू मोठे होते, शाळेत जाऊन शिक्षण घेत असतो, शिक्षण घेतल्यानंतर सेकंड स्टेज येते तारुण्यपण. तारुण्यपणमध्ये ज्यावेळेस ते 10वी-12वीची परीक्षा देत असतात. आता 10वी-12वीची परीक्षा देत असताना आपल्याला पण माहित आहे, की याच्यामध्ये वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचे असते. तुम्ही कोणत्या वेळेत काय करता, कोणत्या गोष्टीला किती वेळ देता, ह्याचं पूर्णपणे तुमच्याकडे टाइम टेबल असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? टाइम मॅनेजमेंट. तर हे काय आहे? सॉफ्ट स्किल आहे. म्हणजे आपण तिथे देखील टाइम मॅनेजमेंट या सॉफ्ट स्किलचा अवलंब करतो. याच्या पलीकडे 12वी नंतर खरं आपल्या लाईफची सुरुवात होते. खरी लाईफची सुरुवात तिथून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्यासाठी, काहीतरी बनण्यासाठी या किंवा नोकरीसाठी ज्यावेळेस आपण बाहेर पाऊल ठेवतो, त्यावेळेस आपण ह्या पहिल्या स्टेजमध्ये जे काही शिक्षण घेतलेलं असतं, त्याच्यानंतर आपला जो काही आपल्याकडे सॉफ्ट स्किल असतात, त्याचा आपल्याला इथे उपयोग होतो. आता तो कसा? तर आपण मागच्या एपिसोडमध्ये देखील पाहिलेले आहे ते उदाहरणासहित, की इंटरव्ह्यू का घेतला जातो? तर तुमच्याकडे असणारे सॉफ्ट स्किल काय आहेत? तुमच्याकडे कोणते सॉफ्ट स्किल आहेत, कोणते नाहीयेत, ह्याचे परीक्षण करणे म्हणजे इंटरव्ह्यू. म्हणजेच काय? इथे तुमच्या सेकंड स्टेजमध्ये देखील तुमच्या सॉफ्ट स्किलचा तुम्हाला उपयोग होतो. ह्याच स्किलवरती तुम्ही डेव्हलप होत जाता. तुम्हाला चांगली नोकरी मिळते, तुम्ही चांगले पैसे कमवता. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर तुमचं आयुष्य ज्यावेळेस पूर्ण होतं, त्यावेळेस तुम्ही रिटायर होतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे येतं ती तिसरी स्टेज, म्हातारपण. आता आपल्याला असं वाटतं, की त्यानंतर आपल्याला स्किलची काय गरज आहे? त्यानंतर आपण कुठले स्किल वापरू शकतो? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण 60 वर्षाच्या वरती होतो, त्यावेळेस आपल्याकडे स्वाभाविक अनेक बदल होत असतात. म्हणजे काय? की चिडचिड होणे, विसरभोळापणे वाढणे, अशा अनेक गोष्टी आपल्या स्वभावामध्ये चेंज होत असतात आणि ह्याचाच इफेक्ट आपल्या लाईफमध्ये होत असतो. त्यावेळी आपल्याला इथे आपले स्किल यूज करावे लागतात. आता तिथे कोणते स्किल आपल्याला उपयोगी पडतात? म्हणजेच काय? केव्हा चिडचिड झाली तर आपण रागावरती कसं नियंत्रण करू शकतो? हे स्किल त्यावेळेस तुम्हाला उपयोगी पडते. बरोबर? म्हणजेच अँगर मॅनेजमेंट. त्यानंतर कुठे वाद होत असतील, तर त्या वाद होताना आपण काय भूमिका घेतली पाहिजे, आपण आपल्या कसं कंट्रोल केलं पाहिजे, म्हणजेच कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. म्हणजे विचार करा, आपण बालपणापासून म्हातारपणापर्यंत पूर्ण आयुष्यामध्ये, पूर्ण लाईफमध्ये या सॉफ्ट स्किलचा आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी म्हणजेच आपल्याला पावलोपावली याची गरज पडते. भले ते वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्ट स्किल असतील. कधी कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, कधी अँगर मॅनेजमेंट, कधी टाईम मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रिलेशन मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर असे अनेक प्रकारचे स्किल जे आहेत, हे स्किल आपल्याला पावलोपावली उपयोगी पडत असतात. आणि ह्याच आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपल्याला हे स्किल उपयोगी पडतात, म्हणून तर या सॉफ्ट स्किलला आपण लाईफ स्किल बोलतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की या सॉफ्ट स्किलला लाईफ स्किलच का म्हणायचं? आता हे झालं आपल्या 4 भिंतीच्या बाहेरच्या गोष्टी. म्हणजे काय? की तुम्ही बाहेर नोकरीमध्ये असतात, त्यावेळेस तुम्हाला स्किल उपयोगी होतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हातारपणी येता, त्यावेळेस तुम्हाला स्किल उपयोगी पडतात. पण अशा पद्धतीने आपल्याला पावलोपावली हे स्किल अत्यंत उपयोगी पडतात. म्हणूनच या सॉफ्ट स्किलला लाईफ स्किल असं म्हणतात. तर मी आशा करतो, की या एपिसोडमध्ये आपल्याला हे सर्व स्किल आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण उपयोगात आणू शकतो, हे समजलं असेल. तर हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे
कमेंट्समध्ये आपले अभिप्राय द्यायला विसरू नका. व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांना, सर्वांना शेअर करायला देखील विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.